सायली। तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून युनिक थोडीशी वेगळी डिझाइन कशी बनवावी तर हे सुचत नाही। तर आज मी तुम्हाला खूपच सुंदर ब्लाउजला खूप छान असं लुक येणारी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूपच काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस, खूप छान कलर आहे। ॲक्च्युली ना त्यावर वर्क प्रिंट म्हणजे गोल्डन कलरचं प्रिंट केलेलं आहे आणि खूप सुंदर कलरचा हा ब्लाउज पीस आहे। आता आज आपण याच्यावर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत, थोडासा साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून। तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला इथे जो काही अस्तर घेतलेला आहे आपण इथे मॅचिंग, तर त्याच्यावर बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मग मी तो ओपन केला। सगळ्यात आधी खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, कारण बऱ्याचदा अस्तर हे वर खाली असतं, सो त्यासाठी। आणि आता आपण सगळ्यात आधी इथे टाकायची आहे ब्लाउजची उंची। तर तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं। तर इथे उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल 14ला मार्किंग केलं। त्यानंतर शोल्डर इथे 6.5 घेतलेला आहे, कारण हा जो काही ब्लाउज आहे तर हा पोटनेकचा ब्लाउज आहे। तर इथे बघा या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली। आणि आता याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे 6.5 इंचच घ्यायचा आहे, म्हणजे बोटनेक मध्ये जेवढं शोल्डर घेणार आहोत तर तेवढाच त्याचा मुंडा सुद्धा घ्यायचा असतो। त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन इथे तुम्ही ऍड करायचं आहे। तर बघा मग इथे 34 साईज आहे, तर त्याचा 10.5 असं टोटल छातीची घडी आलेली आहे। तर 10.5ची मार्किंग करून घेतली। आणि त्यानंतर आता आपण 30 मार्किंग खालच्या साईडला सुद्धा करूयात, म्हणजे कमरेच्या साईडला। आणि इथे पट्टीच्या साहाय्याने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा मी म्हटल्याप्रमाणे मोजून व्यवस्थित सेम मार्किंग केली आणि या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतली। आता यानंतर आपल्याला क्रॉस इथे याचं निम्म घ्यायचं आहे आणि 1ला मार्किंग करून इथे मुंड्याचा शेप सुद्धा देऊन घ्यायचा आहे। तर बोटनेक मध्ये बॅक साईडच्या मुंड्याचा जो काही आकार असतो तर तो आपण 1 इंचावर देत असतो। तर अशा पद्धतीने बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे। आता आपण इथे लगेचच कटिंग करून घेऊयात। तर बघा जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे। कटिंग करताना काहीही मार्जिन एक्स्ट्राचं आता आपल्याला इथे ऍड करायचं नाहीये। ठीक आहे, आणि खालच्या साईडचं सुद्धा कट करून स्ट्रेट करून घेतलं। आता आपल्याला हा जो काही बॅक पार्ट कट केलेला आहे तर तो ठेवून मेन फॅब्रिक कट करायचा आहे। तर बघा मग मी इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित। त्यावर आता आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवतच आपल्याला इथे बॅक पार्ट करायचा असतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा पण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, कारण स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी। ठीक आहे, तर बघा मग इथपर्यंत एवढं आपलं इथे रेडी झालेलं आहे। आता आपण याची जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करूयात। तर गळा रुंदी घेतली 3.5, त्यानंतर खाली 3ला मार्किंग केलेली आहे। आणि इकडे सुद्धा बघा आता हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात वरच्या गळ्यासाठी। आणि खालच्या गळ्यासाठी बघा 1 ते 1.5ला मार्किंग करायचं। त्याच्या खाली पुन्हा आपल्याला जेवढा गळा हवा आहे तेवढी मार्किंग करायची। तर मी इथे 7.5ला मार्किंग केली आणि 3.5 इंचाची गळा रुंदी इथे सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। बॉक्स इथे मी ड्रॉ केला। आता वरचा बघा गोल गळा घेतलेला आहे आणि त्यानंतर खालून इथून ह्या पद्धतीने बघा पान गळ्याचा शेप दिलेला आहे, म्हणजे बोटनेक मध्ये आपण हा पान गळ्यावर डिझाइन बनवणार आहोत। आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायची आहे, पण जो काही मधला शेप आहे तर तो आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे। तर बघा मग मी तो या पद्धतीने ठेवला। फेंट मार्किंग दिसते तर ती इथे डार्क करून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड केल्यावर ही मार्किंग पुन्हा इथे फेंट दिसते दुसऱ्या साईडवर, तर ती सुद्धा डार्क करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता कॅनव्हास पेपरवर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा त्याचा सेंटर कट करायचा आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आणि बघा 1 इंच मार्जिन ठेवत आपण इथे कॅनव्हास पेपर कट केला। आता तो सुद्धा बरोबर सेंटरला इथे
ठेवून घेतला. एक सेंटरला मी इथे पिन लावली, जेणेकरून स्टिच करताना ते हलायला नको, आपला गळा तिरका वगैरे जायला नको यासाठी. ठीक आहे, आता आपल्याला इथून टिप मारायला सुरुवात करायची आहे. तर जी काही आपण कॅनव्हास पेपरवर एक्झॅक्टली मार्किंग केलेली आहे, एकदम बरोबर त्यावरच आपल्याला इथे टिप मारायची आहे. कुठेही एक्स्ट्रा काहीही घ्यायचं नाहीये. आणि आता तुम्ही जशी टिप माराल तसाच तुमचा गळ्याचा शेप येणार आहे. सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टिप मारून घ्यायची. तर बघा इथे टिप मारून झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला हे या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आणि त्यानंतर ओपन करून कडेकडेने जे काही मधलं एक्स्ट्राचा आहे, म्हणजे अस्तर, मेन फॅब्रिक, कॅनव्हास पेपर, तर हे सगळं आपल्याला इथे सोबतच कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे कट झाल्यानंतर आता आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करून तर आपला गळा जो आहे तर तो प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, फक्त कट्स मारताना ब्लाउजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपण हे सरळ करून घेऊयात. बघा जे काही शेप आहे त्याचे कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी इथे द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी मधला शेप आपला इथे रेडी होत आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली डिझाईन किंवा जो काही आकार आहे गळ्याचा तर त्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे. तर तुम्ही व्यवस्थित आठवणीने इथेही फॉलो करायची आहे. तर बघा मग इथपर्यंत झालेला आहे. व्यवस्थित दाबटीप दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता की आकार आणि फिनिशिंग दोन्हीही खूप सुंदर आलं. त्यानंतर ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे वरचा गळा सुद्धा आपण त्यामध्येच टीप मारून घेतलेला आहे, सगळं व्यवस्थित काटोकाट. ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तर आपलं आता इथे अस्तर मेन फॅब्रिक जोडून झालंय. जे काही एक्स्ट्राचं आहे आपल्याला तर ते इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मधला शेप रेडी झाल्यानंतर या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा. आता यानंतर आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात. तर बघा कमरपट्टीसाठी मी अस्तरची पट्टी कट केलेली आहे, तर ती साधारणतः 1.25 ते 1.5 इंचाची कट करायची. आणि इथे बघा अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपण इथे टीप टाकून घेऊयात. आता ही टीप टाकून झाल्यानंतर या पद्धतीने बघा आपल्याला आतमध्ये फोल्ड करून सगळ्यात आधी वरच्या साईडने एक टीप टाकायची आहे आणि त्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करून पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. ठीक आहे, त्यानंतर लगेचच गळापट्टी लावून घेऊयात. तर गळापट्टीसाठी स्ट्रेचेबल कपडा लागतो. तर तिरक्या कपड्यामध्ये मी इथे ही अस्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि 1/2 इंच मार्जिन ठेवून टीप मारली. त्यानंतर इथे गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून याचा गळ्याचा आकार व्यवस्थित यावा यासाठी. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग इथे आपण आता एक टीप टाकून घेऊयात. ठीक आहे, तर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, कारण की गळ्याचा आकार आपला गोलाकार राहणं खूप गरजेचं आहे. आणि बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आता पुन्हा ते आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडने टीप द्यायची आहे. आधी फक्त पट्टीच आपण इथे फोल्ड करून टीप टाकून घेतली होती. ठीक आहे, तर बघा मग वरचा गळा, कमरेचा पार्ट आणि मधला शेप हे सगळं इथे रेडी झालेलं आहे. आणि आता आपण हे सध्या साईडला ठेवूयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे साडीचा थोडासाच म्हणजे फक्त 1/2 मीटर कपडा आपण इथे घेतलेला आहे. 1.5 बाय 1.5, 2.5 बाय 2.5 इंचाच्या पट्ट्या करून इथे आपल्याला सिंपल छोटेसे बघा त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. तर त्रिकोण बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये थोडी वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगितलेले आहे. आता हे त्रिकोण रेडी झाल्यावरती आपल्याला बघा इथे वरच्या पार्टला ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इथे कॅनव्हास पेपरचे बघा ह्या पद्धतीचे शेप कट केलेले आहेत आणि याचे आपल्याला लटकन बनवायचे आहे. तर बघा मेन फॅब्रिक आधी ठेवलं, त्यावर अस्तर आणि नंतर कॅनव्हास पेपर ठेवून खालच्या गोलाकार शेपला टीप मारायची, छोटे कट्स द्यायचे. त्यानंतर ह्या पद्धतीने सरळ करून इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा इथे दाबटीप दिल्यावर साईडने सुद्धा टीप मारून आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे.
तर बघा हा जो पार्ट तयार झालेला आहे सेम ह्याच पद्धतीने उरलेले सगळे पार्ट सुद्धा आपल्याला रेडी करायचे आहेत. तर बघा सेम त्याच पद्धतीने उरलेले सुद्धा आता आपण इथे सगळेच रेडी करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता साडीला मॅच होणारी आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस आपण इथे खालच्या साईडला लावून घेतली. लेसला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेला आहे. सेम उरलेल्या शेपला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथे खालच्या साईडला लेस लावून ते रेडी करून घ्यायचे आहे. तर फायनली ते रेडी झाले. त्यानंतर काय करायचं बघा, ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कडेने टिप टाकून घ्यायची आहे. म्हणजे जसं लटकन बनवतो सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि बघा हे असं सरळ करायचं. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने व्यवस्थित त्याचे कानेकोपरे बाहेर काढून घ्यायचे. तर बघा हे एक रेडी झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने उरलेले सुद्धा आता आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. तर मी बघा सगळे रेडी करून घेतलेले आहे. आणि आता सगळ्यात आधी वरच्या शेपला आपल्याला हे त्रिकोण लावायचे आहे. तर आधीच आपण चेक करूयात की व्यवस्थित बसताय की नाही, कारण सेम डिस्टन्समध्ये लागणं तितकंच गरजेचं आहे. तर बघा इथून सुरुवात केलेली आहे, त्यामधला डिस्टन्स सेम ठेवायचा आहे आणि ते बाहेर किती काढायचे तर ते सुद्धा व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग साईड डिझाईन तयार व्हावी यासाठी. तर बघा मग इथे आपण व्यवस्थित टीप देऊन ते लावून घेतलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे एक लेस लावूयात. तर जसं साडीचा कपडा आहे ना तर तसा आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशन म्हणजे असं थोडंसं पॅरोट ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची बारीक लेस इथे वरच्या गळ्याला लावून घेतलेली आहे बघा. त्यानंतर आता तीच बारीक लेस आपण इथे सुद्धा मधल्या शेपला वरच्या साईडने लावलेली आहे, म्हणजेच पूर्ण जो काही आपला शेप आहे ना तर तिथे लावून घ्यायची आहे. तर मी बारीकच लेस यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे. गोल्डन घेतली तरी सुद्धा चालेल, कारण गोल्डन कलर तर कुठल्याही ब्लाउजवर इझिली मॅचच होत असतो. सो त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा लेस यूज करू शकतात. ठीक आहे. तर बघा आता ह्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आता इथे लेस लागली. नंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर टक्सची उंची मी इथे 3 इंच घेतली, कारण की गळा बऱ्यापैकी डीप आहे. तर बघा ह्या पद्धतीने टक्स टाकले. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं असतं. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित टक्स सुद्धा फायनली इथे देऊन झालेले आहेत. त्यानंतर आता आपण जे काही लटकन बनवलेले आहेत तर ते इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर बघा सुईच्या सहाय्याने आपण ते ओवून घेतलं. त्यामध्ये आपण 1-1 किंवा 2-2, 3-3 असे गोल्डन मनी टाकून घेणार आहोत, तुम्हाला किती हवे आहे त्यानुसार. आणि बघा सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला ते इथे पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे लावून झाल्यावर लगेच पुढचा पण आपण इथे लावून घेऊयात. तर बघा मग तिन्ही पण लटकन आपण इथे लावून घेतलेले आहे. आणि फायनली खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आपली इथे संपूर्ण स्टिच करून झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर साडीचा अगदी छोटासा कपडा वापरून आपण इथे कॉन्ट्रास्ट डिझाईन बनवून खूप सुंदर ट्रेंडिंग बोटनेक मध्ये डिझाईन बनवलेली आहे. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल, तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.